हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत विदुरजी आणि मैत्रेय ऋषी यांच्या संवादामध्ये जय विजय यांना शाप मिळून ते या जगतामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू नावाचे राक्षस कसे बनतात याबद्दल आपण श्रवण करीत आहोत. चतुष्कुमार हे त्या द्वारपालांवरती फार रागावले आणि भगवंत स्वतः तिथे येऊन प्रकट झाले. त्यांच्या सौंदर्याचं वर्णनही आपण श्रवण केले. आता बघूया पुढे काय झालं. ब्रह्मोवाच इति तद् गृह्णतां तेषां मुनीनां योगधर्मिणां प्रतिनन्द्य जगादेदं विकुण्ठ नीलयो विभुः. ब्रह्माजी म्हणाले, ऋषींनी केलेल्या सुंदर प्रार्थनेसाठी त्यांचे अभिनंदन करून ज्यांचे निवासस्थान म्हणजे वैकुंठ धामच आहे ते श्री भगवान पुढील प्रमाणे बोलू लागले. चतुष्कुमारांनी प्रार्थना केली की आम्ही आपलं गुणगान सदा करीत राहोत आणि आम्ही या जगतामध्ये कितीही वर्ष राहिलो तरीही चालेल. या प्रार्थनेला भगवंत काय उत्तर देतात. श्री भगवान उवाच एतौ तौ पार्षदौ मह्यं जयो विजय एव च कदर्थीकृत्य मां यद्वो बहव क्रातामतिक्रमम्. श्री भगवान म्हणाले, जय आणि विजय नावाचे माझे हे 2 पार्षद आहेत, सेवक आहेत, जे द्वारपालाची भूमिका निभवत आहेत. माझ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा माझ्या हृदयाची भावना न जाणता आपल्या विरुद्ध तुमच्या विरुद्ध फारच मोठा अपराध त्यांनी केला आहे. तुम्हाला वैकुंठात येण्यापासून त्यांनी रोखलेलं आहे. आणि हे श्रेष्ठ मुनींनो, मला समर्पित असलेले तुम्ही जणू काही चतुष्कुमार फार मोठे भक्त आहेत, परंतु ते भक्त नव्हते, ते ज्ञानी होते. आणि जय विजय हे भगवंतांचे अत्यंत प्रिय सेवक आहेत. तरीही ते ब्राह्मण आहेत, ज्ञानामध्ये स्थित आहेत, तर त्यांचा भगवंत आदर करतात आणि म्हणतात की मला समर्पित असलेले तुम्ही, त्या दोघांना जी शिक्षा आपण दिलेली आहे ती मला मान्य आहे. तर भगवंतांनी ही इच्छा मान्य का केली त्यांची? कारण त्यांची इच्छा होती की भौतिक जगतामध्ये जाऊन आपण चांगलं युद्ध करण्याचा आपल्याला आनंद मिळावा, जो आनंद वैकुंठात नाही. परंतु त्या जगतामध्ये जाऊन असा मोठा राक्षस तरी कोण बनेल? त्यामुळे आध्यात्मिक जगतातनंच कोणीतरी ह्या जगतामध्ये येऊन मोठा राक्षस झाला तर भगवंतांशी युद्ध करण्याचा आनंद भगवंतांना प्राप्त होऊ शकेल. आणि ही भगवंतांची इच्छा जय विजय यांना मान्य होती. त्यामुळे त्यांनीच भगवंतांची अशा पद्धतीची वीररसामध्ये सेवा करण्यासाठी अशा पद्धतीने राक्षस बनणे सुद्धा मान्य केले होते. परंतु चतुष्कुमार त्याचं एक कारण बनले की त्यांच्या शापाने त्यांनी या जगतामध्ये यावं. जोपर्यंत भगवंतांची मान्यता नाही तोपर्यंत आध्यात्मिक जगतातनं कोणताही जीव ह्या जगतामध्ये येऊ शकतच नाही. तर भगवंतांनी हे मान्य केलं कारण त्यांची तशा पद्धतीने युद्ध खेळण्याचा आनंद प्राप्त करण्याची इच्छा होती. आणि भगवंत सांगतायत की ब्राह्मण त्यांना किती प्रिय आहेत. माझ्यासाठी ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वाधिक प्रिय आहेत. माझ्या सेवकांनी दाखविलेला जो अनादर आहे प्रत्यक्षतः मीच दाखविला आहे. जणू काही मीच आपल्याप्रती हा अनादर दाखवला आहे. कारण द्वारपाल हे माझेच सेवक आहेत आणि हा अपराध मीच केला आहे असं मी स्वतः मानतो. भगवंत स्वतःवरती जबाबदारी घेतात. त्यामुळे कोणत्याही संघटनामध्ये काही चुकीची गोष्ट झाली तर त्याचे अध्यक्ष किंवा संस्थापक असतात, त्यांना ती जबाबदारी घ्यावी लागते. जसं रेल्वेमध्ये काही झालं तर रेल्वेच्या मंत्रीला ती जबाबदारी घ्यावी लागते. तर हा पायंडा स्वतः भगवंतांनीच घालून दिलेला आहे. तर जय विजयाच्या चुकीसाठी भगवंत स्वतःलाच कारणीभूत मानतायत. म्हणून जो प्रसंग आता उद्भवलेला आहे त्यासाठी मी स्वतः आपली क्षमा याचना करतो, माफी मागतो. कारण हे काय तद्धि आत्मात कृतम,
भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे शरीराच्या कोणत्याही भागातील कुष्ठरोगाचा पांढरा दाग संपूर्ण त्वचा दूषित करतो, संपूर्ण शरीर हे चांगलं दिसत नाही, त्याचप्रमाणे सेवकाने केलेले वाईट कर्म सर्वसामान्य लोकांना त्याच्या स्वामीस दोष देण्यास प्रवृत्त करते. अर्थात सेवकाने चुकी केली तर आतमध्ये असणाऱ्या मालकाचंच नाव खराब होतं. शिष्याने काही चुकीचं केलं तर गुरुचं नाव खराब होतं, परंपरेचं नाव खराब होतं. आणि जर वॉचमनने काही चुकीचं केलं तर आतमध्ये मोठ्या बंगल्याचा जो मालक आहे त्याचं नाव खराब होत असतं. त्यामुळे अगदी कुत्र्याचे मांस शिजवून खात जगणाऱ्या चांडाळापासून ते अखिल जगातील कोणत्याही मनुष्याने जर माझं नाव, माझं यश इत्यादींच्या यशाचे स्वतःच्या कानाद्वारे श्रवणाचं स्नान केलं आहे, स्वतःच्या मनाला, कानाला त्याने पवित्र केलेला आहे, तर तो तात्काळ शुद्ध होतो. लगेच तो पवित्र आत्मा हा बनत असतो. तुम्हाला आता निसंदेह माझी अनुभूती झाली आहे. आधी आपण फक्त माझ्याबद्दल ज्ञान घेतलं होतं, माझा कधीही आपण साक्षात्कार केलेला नव्हता. परंतु आता तुम्ही स्वतः मला बघितलेलं आहे आणि माझा स्वभावही तुम्हाला कळालेला आहे. म्हणून जर माझ्या बाहूंचेही वर्तन तुमच्याबद्दल प्रतिकूल असेल, माझ्या हातांचं सुद्धा वर्तणूक जर आपल्या प्रतीही अपराधजनक असेल, तर त्यांना सुद्धा मी छाटून टाकण्यास तयार आहे. भगवंत चतुर्भुज आहे, ज्याच्यामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म त्यांनी धारण केले. परंतु भगवंत सांगतायत की मी हे हात सुद्धा त्यागण्यासाठी तयार आहे, कापून आपल्या सेवेत देण्यासाठी तयार आहे, जर यांनी आपल्या प्रती काय केलाय, अपराध केलाय. त्यामुळे म्हणताय छिंद्याम स्वबाहुमपि व प्रतिकूल वृत्ती. तर भगवंतांच्या स्वभावाशी प्रतिकूल वृत्ती जर त्यांच्या हातांनी जरी केली तरी त्यांना सुद्धा भगवंत वेगळं करायला तयार आहेत. इतके जबाबदार स्वामी आहेत वैकुंठाचे. त्यामुळेच वैकुंठामध्ये कुंठा नाही आहे, चिंता नाही आहे, दुःख नाही आहे, पीडा नाही आहे. कारण भगवंत सर्व जीवांची तिथे प्रेमाने काळजी घेतात आणि सर्वांचं भक्तीद्वारे त्यांचं रक्षण करीत असतात. याच्यानंतर भगवंत पुढे म्हणतात, यत्सेवया चरण पद्म पवित्र रेणू. मी माझ्या भक्तांचा सेवक असल्यामुळे माझे चरणकमळ इतके पवित्र झालेले आहेत की ते तात्काळ सर्व पापे नष्ट करतात. तर कोणी म्हणेल सगळं जग आपल्या चरणांचा आश्रय का घेते? तर भगवंत सांगताय, कारण माझ्या चरणांवरती माझे अत्यंत प्रिय भक्त सदा सर्वदा हे काय करत असतात, आश्रय घेतलेले असतात. आणि त्यांनी माझ्या चरणांना नेहमी आलिंगन केल्यामुळे माझे चरण अत्यंत पवित्र आहेत की ते दुसऱ्या जीवांचा सुद्धा, पतित जीवांचा सुद्धा उद्धार करू शकतात, त्यांना पावन करू शकतात. आणि मला असे शील प्राप्त झाले आहे की मी लक्ष्मी देवीविषयी मला मुळीच आसक्ती नसली तरी ती मला सोडून जात नाही. तर आपली पत्नी लक्ष्मी देवी सुद्धा आपल्याबरोबर का सदा सर्वदा सेवेसाठी तयार असते? तर भगवंत सांगतायत की माझ्या भक्तांचं माझ्या चरणांशी असलेलं प्रेम बघून आणि सेवाभाव बघून लक्ष्मी स्वतः माझे चरण कधीही सोडून जात नाही. आणि वस्तुतः तिची अल्पशी थोडीशी देखील कृपा प्राप्त करण्यासाठी इतर लोकातील तिच्या सौंदर्याची स्तुती करणारे अनेक देव, राक्षस, दानव, मनुष्य भरपूर आहेत आणि पवित्र व्रतांचे पालन करणारे साधू संतही आहेत. तरीही माता लक्ष्मी ही केवळ भगवंत श्री नारायण यांच्या चरणांशीच समर्पित असते. त्यामुळे भगवंत सांगतात, आपले कर्मफळ मला अर्पण केलेल्या आणि माझ्या प्रसादाने, आशीर्वादाने सदैव संतुष्ट असलेल्या ब्राह्मणांच्या मुखांमध्ये तुपाने भरलेले जे स्वादिष्ट अन्नपदार्थ अर्पण केलेले जातात त्यांचे आस्वादन मी जितक्या आनंदाने करतो तितके माझेच एकमुख असणाऱ्या यज्ञीय अग्नीमध्ये यज्ञ करते जी आहुती अर्पण करतात त्यांचे आस्वादन मी करीत नाही. तर भगवंत भोगही खातात, तर ब्राह्मणांच्या मुखातनं खाल्ल्यानंतर त्यांना जो आनंद मिळतो तो यज्ञातल्या अग्नीच्या जिभेद्वारे खाल्ल्याने तेवढा आनंद त्यांना प्राप्त होत नाही. तर भगवंत सांगतायत की मी या जगतामध्ये ब्राह्मणांवरती किती प्रेम करतो.
मग जर विचारलं की भगवंत आपल्या चरणांपासूनच तर गंगादेवी स्वतः प्रकट होते, तर त्यांच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? तर भगवंत सांगतात, मी माझ्या अविरोध अंतरंगा शक्तीचा स्वामी आहे आणि गंगेचे पाणी म्हणजे माझे चरण धुतल्यानंतरचं अवशिष्ट आहे, महाप्रसाद जल आहे. आणि या पाण्याच्या प्रभावामुळे भगवान शंकर सह तिन्ही लोक हे पवित्र होतात, कारण ते सुद्धा भगवंतांच्या चरणांपासूनच ज्यावरती भक्तांनी आश्रय घेतलाय त्या चरणांना धुवूनच ते पाणी प्रवाहित झालेलं आहे. भगवान शंकर जे जळ आपल्या मस्तकी स्वतः धारण करतात. जर मीही वैष्णवांची चरणधूळ स्वतःच्या मस्तकी धारण करू शकतो, तर दुसरा असा कोण आहे जो ते नाकारेल? अर्थात सर्व जीवांनी भक्तांच्या चरणांची आणि भगवंतांच्या चरणांची धूळ घेऊनच आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग केला पाहिजे, तरच भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. अशा पद्धतीने जे भगवंतांचा आश्रय घेणार तेच ह्या जगताला पार करू शकतात. परंतु भगवंत सांगतायत की माझे भक्तांनी माझ्या चरणांचा आश्रय घेतल्यामुळेच ते इतके महान झालेले आहेत चरण. त्याचबरोबर ते सांगतात की ब्राह्मण, गायी आणि आश्रयहीन प्राणी मात्रे सुद्धा माझे शरीरच आहे. कारण आपण बघितलेलं आहे दुसऱ्या स्कंदात की विराट पुरुषाचे सर्व अवयांपासूनच या जगतातील सर्व 84 लक्ष योनी प्रकट झालेले आहेत. स्वतःच्या पापांमुळे ज्यांची निर्णय शक्ती क्षीण झालेली आहे, कमी झालेली आहे, असे लोकच त्यांना माझ्यापासून भिन्न असल्याचे पाहतात. तर जे व्यक्ती पाप करतात किंवा भगवंतांना पूर्ण ज्ञान त्यांचं जाणत नाही, त्यांनाच वाटतं की हे सगळे जीव भगवंतांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे आणि यांच्यात आध्यात्मिक तत्वच नाही. पण आपल्याला माहिती आहे, ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातन, सर्व जीव हे भगवंतांचेच अंश आहेत. ते लोक मग क्रोधित सर्पाप्रमाणेच सापाप्रमाणेच आहेत आणि पापी लोकांचा अधीक्षक असणाऱ्या यमराजाच्या गिधाडांसम सारखेच क्रोधाविष्ट दूतांच्या चोचीने त्यांना मग काय केलं जातं? फाडले जाते. तर नरकामध्ये हे पापी लोक जातात आणि मग यमराज आणि त्यांचे यमदूत हे यांची चांगली धुलाई करत असतात, कारण ते भगवंत आणि भगवंतांच्या भक्तांचा अपराध केल्यामुळेच नरकात जातात. आणि उलट पक्षी तर ज्यांचं अंतःकरण हृदय अत्यानंदी आहे, प्रेमाने भरलेलं आहे आणि अमृतमयी हास्याने ज्यांचे मुखकमळे उजळलेली असतात, असे लोक ब्राह्मणांनी कठोर शब्द उच्चारले असताना देखील त्यांचा आदर करतात. ब्राह्मणांचा कोणी अपराध करत नाही, कारण दुसऱ्यांच्या कल्याणासाठीच ते शाप आणि आशीर्वाद दोन्ही देतात, स्वतःच्या लाभासाठी नाही. त्यामुळे ब्राह्मणांनी कधी कधी कोणाला प्रताडित जरी केलं, शासन जरी दिलं, दंड जरी दिला, तरीही लोक त्यांचा आदर आणि सत्कारच करतात. ते माझे चित्त मोहित करतात आणि असे भक्त, असे ब्राह्मण मला स्वतःला आपल्याप्रती आकर्षित करतात. ते ब्राह्मणांना माझ्या आत्म्यासम पाहतात आणि भक्तसुद्धा जे अशा ब्राह्मणांना आदर देतात ते भक्त मला जास्त प्रिय आहेत ब्राह्मणांपेक्षा. का? कारण मी सांगितल्यामुळे, मी ब्राह्मणांना महान म्हटल्यामुळे ते आदर त्यांना देतात. त्यामुळे असे भक्त मला फार प्रिय आहे आणि ते मलाही मोहित करतात, म्हणजे आकर्षित करतात. ते ब्राह्मणांना माझ्या आत्म्यासम पाहतात आणि प्रेमळ शब्दांनी ब्राह्मणांची स्तुती करून त्यांना शांत करतात की आम्ही पुन्हा ही चूक करणार नाही, आम्हाला माफ करा. ज्याप्रमाणे बाळ आपल्या क्रोधाविष्ट रागावलेल्या पित्यास शांत करतो व मी तुम्हाला शांत करीत आहे, त्याचप्रमाणे मी सुद्धा काय करतोय की आपण माझ्या सेवकांवरती फार रागावू नका, कारण ते माझे सेवक आहेत आणि मी आपला ब्राह्मणांचा फार मान ठेवतो, कृपया आपण शांत व्हावे. माझा या 2 सेवकांनी आपल्या स्वामीचे मन न जाणता, मनोभाव दृष्टिकोन न जाणता ब्राह्मणांप्रती आपला अपराध केला आहे. म्हणून त्यांच्या मर्यादा व्यतिक्रमाचे फळ भोगूनही ते अविलंब माझ्या सानिध्यामध्ये परत या वैकुंठामध्ये माझ्या सेवेत परत यावेत आणि माझ्या धामाबाहेरील त्यांचा निवासकाळ लवकरच संपावा, अशी जर तुम्ही आज्ञा दिली तर मी तुमची माझ्यावरील अतिशय कृपा समजेल.
भगवंतांचे भक्त भगवंतांचा विरह सहन करू शकत नाही, त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा आपल्या भक्तांचा विरह सहन करू शकत नाही. जरी जय विजयला आपण भौतिक जगतात जाण्याचा जो शाप देत आहात तो जरी मान्य केला गेला तरी भगवंत स्वतः सांगतायत की माझी विनंती आहे की त्यांनी लवकरच परत यावं आणि आपल्या सेवेमध्ये परत रुजू व्हावं, असा आपण आशीर्वाद द्यावा. यावरती ब्रह्माजी म्हणतात, ऋषींनी जरी क्रोधाच्या सर्फाने दंश केलेला होता आणि त्यांना फार राग आल्यामुळे ते चावल्यासारखे अर्थात त्यांनी शाप दिला, तरी वैदिक मंत्रांच्या माळेप्रमाणे असलेले भगवंतांचे अत्यंत सुंदर आणि प्रबोधनकारक भाषण ऐकल्याने त्यांची मने शांत झाली नाहीत. भगवंतांनी त्यांना खूपच मनधरणी केली, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे मन जे प्रक्षोभित झाली होती ते पूर्णपणे काही शांत झालेली नव्हती. भगवंतांचे अत्यंत उत्तम असणारे संभाषण फारच सखोल अर्थ आणि अगाध महत्त्व असलेले आहे, कारण भगवंत आपल्या भक्तांचंच रक्षण करतायत आणि म्हणून ते समजणेही अत्यंत कठीण आहे. कारण या लीलेमध्ये भगवंतांनी चतुष्कुमारांना भक्त पूर्णपणे न झाल्यामुळे वैकुंठात अजून प्रवेश दिलेला नाही, कारण ते दरवाजाच्या बाहेर आहेत. परंतु आपले सेवक जरी भौतिक जगतात गेले तरी त्यांनी परत लवकर यावं, यासाठीच भगवंत मनधरणी करीत आहेत चतुष्कुमारांची. मग त्या चतुष्कुमारांनी ते पूर्णपणे लक्ष देऊन जरी ऐकले आणि त्यावरती चिंतनही केले तरीही भगवंतांचा हेतू नेमका काय आहे, भगवंत नेमकं काय म्हणण्याचा प्रयत्न करीत आहेत हे त्यांना काही समजू शकले नाही. तर भगवंतांची ही योगमाया शक्ती अत्यंत प्रभावशाली आहे की जरी 3 गुणांना पार केलेले हे चतुष्कुमार आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत आणि आता भगवत ज्ञानी पण आहेत, तरीही ते भगवंतांची विमोहित करणारी ही योगमाया शक्ती आहे, तिचा पार पाहू शकले नाहीत आणि ते थोडेसे भ्रमितच झाले की भगवंत म्हणतायत काय. मग हे 4 ब्राह्मण ऋषी भगवंतांना पाहून तर अत्यंत आनंदित झालेच होते आणि त्यांचे संपूर्ण शरीर रोमांचित झाल्याचा अनुभव त्यांना आला. ज्यांनी आपल्या अंतरंगा शक्तीच्या द्वारे योगमायेच्या द्वारेच अनेक अंगी कीर्ती कार्य मला प्रकट केल्या होत्या, कारण भगवंत आपल्या योगमायेद्वारे भौतिक जगतामध्ये सुद्धा येऊन अनेक लीला प्रदर्शित करतात आणि आपल्या कीर्तीचा विस्तार करीत असतात. त्या भगवंतांची नंतर ते पुन्हा पुढील प्रमाणे बोलायला लागले. ऋषया उचुहु न वयं भगवन् विद्मस् तव देव चिकीर्षितं कृतो मे अनुग्रहश्चेति यदध्यक्ष प्रभाषसे. तर चतुष्कुमार म्हणाले, हे भगवंत, आम्ही काय करावे असे तुम्हाला वाटते, हे आम्हाला जाणण्यास आम्ही काय आहोत, असमर्थ आहोत. आम्हाला नेमकं समजत नाही की आपली इच्छा काय, कारण तुम्ही जरी सर्व जीवांचे परमशासक आहात, नियंत्रक आहात, स्वामी आहात, तरीही आमच्यावरती कृपावंत होऊन तुम्ही बोलत आहात. कारण आपलं फक्त शब्द कानावरती पडणं म्हणजे परम सौभाग्य आहे, कारण आपला आवाज भौतिक जगतामध्ये कोणीही ऐकलेला नाही, तर आम्हाला इथे वैकुंठात येऊन याचं स्वतः श्रवण करायला मिळालं आहे. जणू काही आम्ही तुमच्यासाठी काहीतरी फार चांगलं केलं आहे असं तुम्ही इतकं सुंदर सुंदर बोलताय, परंतु आम्हाला माहिती आहे की आम्ही आपल्या सेवकांचा एक प्रकारे अपराध केला आहे, त्यांना आम्ही दंड देत आहोत आणि तरीही आपणच आमची माफी मागताय, त्यामुळे आम्ही थोडे गोंधळून गेलो आहे. त्यामुळे हे प्रभू, आपण स्वतः ब्राह्मणी संस्कृतीचे सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहात, कारण आपणच वर्णाश्रमाची निर्मिती केली आहे. ब्राह्मणांचे पद सर्वोच्च आहे असे आपले विचार आहेत, म्हणजे इतरांना शिकविण्यासाठीच हे आपलं उदाहरण आहे. कारण आपली इच्छा आहे की ब्राह्मणांचा सर्वांनी सत्कार करावा, त्यामुळेच आपण स्वतः अशी वर्तणूक करीत आहात. आपणही आचार प्रभू जीवेरे सिकाय. आपण आपल्या वर्तणुकीद्वारे संपूर्ण समाजाला, मानव समाजाला हा पायंडा घालून देत आहात. वास्तविकपणे केवळ देवतांसाठीच नव्हे तर ब्राह्मणांसाठीही तुम्हीच आराध्य दैवत आहात आणि सर्व वर्णाश्रमाचे आपण काय आहात, स्वामी आहात. त्यामुळे ब्राह्मणांद्वारे केवळ आपणच पूजित आहात आणि दुसरं कोणीही पूजित नाही आहे.
तर असा सनातन धर्मही आपल्याद्वारेच रक्षित आहे. त्वत्तः सनातनो धर्मो रक्षते तनुभिस्तव धर्मस्य परमो गुह्यो निर्विकारो भवान्मतः. सर्व प्राणी मात्रांच्या सनातन धर्माचे उगम आपणच आहात आणि आपल्या अनेकविध स्वांश अवतारांनी तुम्ही सदैव धर्माचं रक्षण करण्यासाठी भौतिक जगतातही प्रकट होत असतात. अशा धार्मिक तत्वांचा परमश्रेष्ठ विषय केवळ आपणच आहात आणि आमच्या मते तुम्ही शाश्वतरित्या अविनाशी आणि अपरिवर्तनीय आहात. निर्विकार म्हणजे आपल्यामध्ये कधीही परिवर्तन होत नाही. आपण सदा सर्वदा आध्यात्मिकच राहत. भौतिक जगतात जरी प्रकट झाले तरीही आपण 3 गुणांचा संपर्क कधीही करीत नाही. असे आपण धर्मस्य परमो गुह्य आहात. त्यामुळे या जगतामध्ये कोण तरू शकतो मग? तरंतीही अंजसा मृत्युम निवृत्ता यदनुग्रहात. भगवंत केवळ आपल्या कृपेनेच योगी, ज्ञानी आणि भक्त सर्व भौतिक कामनांचे शमन करून अविद्येच्या मायाशक्तीच्या पलीकडे जाऊ शकतात. म्हणून इतरांची भगवंतांवर कृपा व्हावी हे तर शक्य नाही. जे आपल्या कृपेची अपेक्षा करतात, आपल्या कृपेसाठी प्रार्थना करतात, केवळ तेच भक्त आपली कृपा प्राप्त करू शकतात आणि दुसरे पापी जीव प्राप्त करू शकत नाहीत. आणि स्वतः भाग्यदेवी लक्ष्मीच्या चरणांची धूळ इतर सर्व लोक आपल्या मस्तकाशी धारण करतात, परंतु ती माता लक्ष्मी एका सेवकाप्रमाणे आपली प्रतीक्षा करते की तिला सुद्धा सेवा मिळावी. कारण ती स्वतः मधुमक्षिकांसारख्या, मधमाशीसारख्या राजाच्या धामामध्ये स्थान मिळविण्यास अति उत्सुक आहे. कारण मधुमाशींचा जो राजा आहे, कोण्या भाग्यवान भक्ताने तुमच्या चरणी वाहिलेल्या तुळशी पत्रांच्या माळेवर गुंजारव करीत असतो. तर हे सर्व आपण बघतो, मंदिरातही बघू शकतो की असे सर्व मधुमाशा ज्या असतात त्या भगवंतांना दिव्य हार जे अर्पण केले, त्यांच्या परागगणांचा आस्वाद, मधूचा आस्वाद घेण्यासाठी लालायित असतात आणि तिथेच घिरटे घालत असतात. हे प्रभू, आपणच आपल्या अनन्य भक्तांच्या कृत्यांवरती, कार्यांवरती अत्यधिक आसक्त आहात. तर भगवंत आपल्या भक्तांना खूप प्रेम करतात आणि भक्त आपल्या भगवंतांना खूप प्रेम करतात. त्यामुळे असे भगवंत, तरीही तुम्ही तुमच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये अविरतपणे संलग्न असलेल्या लक्ष्मी देवीवर कधीच आसक्त असत नाही. जेवढे आसक्त आपण आपल्याला समर्पित दुसरे भक्त आहे त्यांच्यावरती आपण जितके आसक्त आहे, तेवढं तर लक्ष्मीशी पण आपण आसक्त नाहीत. म्हणून ब्राह्मणांनी अनुगमन केलेल्या पथावरील धुळीने तुम्ही कसे काय पावन होऊ शकता? तर आपण काही ब्राह्मणांवरती आधारित नाही आहे, आपण स्वतंत्र आहात आणि आपण ब्राह्मणांपेक्षा आपल्या भक्तांवरती जास्त प्रेम करता. कारण बरेचसे ब्राह्मण तर हे काय फक्त ब्रह्माच्या मागे लागलेले असतात, निराकाराच्या मागे लागतात, जसं आम्ही, आणि आपल्या दिव्य रूपाप्रती आसक्त नसतात ते. आणि आपल्या वक्षस्थळावरील श्रीवत्स चिन्हांमुळे आपण सदैव महिमामंडित होतात आणि आपण कसे काय ब्राह्मणांच्या कृपेने स्वतःला भाग्यवंत झाल्यासारखे आम्हाला सांगत आहात. तर आमची थोडीशी दिशाभूलच होत आहे. त्यामुळे हे भगवंत, तुम्ही अखिल धर्माचे मूर्तिमंत रूप आहात, अखिल धर्ममूर्ती आहात. म्हणून आपण स्वतःला 3 युगांमध्ये प्रकट करतात. भगवंत हे कलियुगामध्ये भगवंत रूपामध्ये प्रकट होत नाही, भक्त रूपाने प्रकट होतात. त्यामुळेच त्यांना त्रियुगी म्हटलंय. कारण ते सतयुगामध्येही प्रकट होतात, द्वापरमध्ये पण, आणि त्रेतायुगामध्ये सुद्धा अवतार घेऊन प्रकट होतात भगवंत म्हणून. परंतु कलियुगामध्ये केवळ स्वतःचा भक्त बनून ते येतात श्री चैतन्य महाप्रभू यांच्या रूपात. त्यामुळे त्यांना चतुर्युगी न म्हणता त्रियुगी म्हटलेलं आहे. आणि अशा युगांमध्ये प्रकट होऊन चराचर सर्व जीवांनी युक्त या ब्रह्मांडाचं रक्षण करतात. शुद्ध सत्वगुणी आणि सर्व वर आशीर्वाद आपण देण्याचीही कृपा करतात. तर कृपा करून हे देव आणि द्विज यांच्यातील रजोगुण आणि तमोगुणाचे घटक आपण दूर करा. कारण देवतांमध्ये सुद्धा काय आहेत, दोष असतातच.
तर देवतांमध्ये सुद्धा ती निर्मळता यावी आणि द्विज अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामध्ये सुद्धा सत्व, रज आणि तमगुणाचे अंश असतात. तर त्यांना आपण दूर करा आणि त्यांना शुद्ध सात्विक स्तरावरती, आध्यात्मिक स्तरावरती आणा, ही आमची प्रार्थना आहे आपल्याला. त्याचबरोबर हे प्रभू, आपण सर्व द्विजोत्तमांचे संरक्षक आहात. तर आपण सर्व वर्णाश्रमाचे रक्षक आहात. त्यांचे पूजन करून आणि त्यांना सौम्य मऊ मऊ शब्द अर्पण करून जर आपण त्यांचे रक्षण केले नाही तर आपल्या स्वामित्वाचा अधिकार आणि सामर्थ्यावर कार्य करणारे सर्वसामान्य मनुष्यांकडून पवित्र पूजन मार्गाचा निश्चितच त्याग केला जाईल. जर भगवंतांनी फक्त दंड 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 अशा पद्धतीची नीती ठेवली तर संसारामध्ये पण कोणीही कोणाचा आदर करणार नाही, अवमान करतील. त्यामुळे अशा पद्धतीने गो ब्राह्मण हितायच, गायींचं, ब्राह्मणांचं, द्विजांचं रक्षण करणे आणि त्यासाठीच आपण अत्यंत मधुर सौम्य शब्दामध्ये आम्ही राग पावलेल्या चतुष्कुमारांसुद्धा शांत करण्याचा आपण प्रयत्न करीत आहात, कारण आपण याच्याद्वारे धर्माचंच रक्षण करीत आहात. त्यामुळे हे प्रिय प्रभू, तो पवित्र मार्ग कधीच नष्ट होऊ नये अशी आपली इच्छा आहे, कारण त्याद्वारे हे जगच नष्ट होऊन जाईल जर त्याचं पालन नाही झालं. त्यामुळे आपण धर्माचं रक्षण करण्यासाठीच हे सर्व करीत आहात, कारण आपण स्वतः अखिल सत्वाचे निधी आहात. सर्व सत्वगुण सुद्धा आपल्यामध्येच आश्रय पावतो. सर्वसामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठीच आपण आपल्या प्रचंड सामर्थ्याने, शक्तीने दुष्टांचा विनाश करतात. आपणच तिन्ही सृष्टीचे स्वामी आहात आणि अखिल विश्वाचे सुद्धा पालन करते आहात. म्हणूनच अत्यंत विनम्र वर्तणुकीने आपल्या शक्तीचा ऱ्हास होत नाही. लोकांना वाटतं की जे नम्र असतात त्यांच्या शक्ती नसते, त्यामुळे ते नम्र वागतात. परंतु इथे स्वतः चतुष्कुमार सांगत आहेत की नम्रतेने कोणाच्याही सामर्थ्याचा कधीही नाश होत नाही, आणि खास करून भगवंतांच्या सामर्थ्याचा तर कधीही नाश होत नाही. म्हणूनच आपण अत्यंत महान आहात आणि उलट पक्षी नम्रतेने तुम्ही आपल्या अलौकिक लीलांनाच प्रकट करीत आहात. आपण जी नम्रता दाखवत आहात त्या नम्रतेने तर आपली महान कीर्ती वृद्धिंगत होत आहे, वाढतच आहे. त्यामुळे हे स्वामी, या दोन्ही निष्पाप व्यक्तींना अर्थात जय विजय आपले जे द्वारपाल सेवक आहेत किंवा आम्हासही जे आम्ही चतुष्कुमार आहोत, जी काही शिक्षा आपण देऊ इच्छित आहात ती आम्ही निष्कपटपणे स्वीकारण्यास सिद्ध आहोत. ठीक आहे, दोन्ही द्वारपालांनी आमचा अपराध केला, आम्हाला राग आला, आम्ही त्यांना शाप दिला, म्हणजे आम्हीही तीच चुकी केली जी त्यांनी केलेली आहे, कारण ते आपले सेवक आहेत आणि आम्ही आपल्याप्रती अपराध केला आहे त्यांना शाप देऊन. तर त्यांना चुकी केल्याबद्दल आणि आम्ही चुकी केल्याबद्दल आम्हाला साही लोकांना जर आपण दंड देऊ इच्छित असाल तर आपण देऊ शकता, आम्ही त्याला स्वीकार करू. दोन निर्दोष व्यक्तींना आम्ही आता शाप दिलेला आहे. आम्ही स्वतः हे जाणलेलं आहे, कारण ते आपले सेवक आहेत आणि त्यांना या सेवेतनं काढून भौतिक जगतामध्ये राक्षस बनवण्यासाठी पाठवणं हे काही आम्ही चांगली सेवा करीत नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आपल्याप्रती अपराधीच आहोत. त्यावरती भगवंत काय म्हणतायत, हे ब्राह्मणांनो, त्यांना तुम्ही दिलेली शिक्षा मूलतः मीच दिलेली आहे, हे तुम्ही समजा. तुम्ही जी त्यांना दंड दिलेला आहे तो माझाच द्वारे त्यांना दिलेला दंड तुमच्या मुखातनं निघालेला आहे. त्यामुळे तुम्ही काही चुकीचं केलं असं काही मानू नका. आणि म्हणूनच एका राक्षसी कुळातील जन्मामध्ये त्यांचे पतन होईल आणि म्हणूनच एका राक्षसी कुळामध्ये ते निर्माण होतील. परंतु क्रोधाने तीव्र झालेल्या मानसिक एकाग्रतेद्वारे ते माझे चिंतन करीत माझ्याशी दृढपणे संबद्ध राहतील आणि लवकरच माझ्या सानिध्यात परत येतील. भगवंत सांगताय की जरी आपण त्यांना राक्षस बनण्यासाठी आता भौतिक जगतात पाठवताय, पण तरीही माझ्या विरोधी भाव जरी त्यांचा असला तरी सदैव ते माझंच चिंतन करतील, परंतु एक शत्रू म्हणून. परंतु ते मला कधीही विसरणार नाही आणि अशा स्मरणाद्वारे ते माझ्याकडे पुन्हा लवकर परत येतील. त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही आहे.
यावरती ब्रह्माजी काय म्हणतात? स्वयंप्रकाशित अशा दिव्य वैकुंठ लोकामध्ये वैकुंठनाथ स्वतः आदी नारायण पुरुषोत्तम भगवंत यांचे दर्शन घेतल्यानंतर ऋषींनी ते दिव्य धाम सोडले. अर्थात त्यांनी हेही मान्य केलं की आम्ही अशा वैकुंठात जय विजय राहण्याची लायकी नाही, असं आम्ही निर्णय घेतला. परंतु आम्हाला आता कळालंय की आमचीच लायकी नाही आहे वैकुंठामध्ये शिरण्याची किंवा तिथे राहण्याची. त्यामुळे आम्ही परत जाऊ. आणि जे असे दिव्य भगवंत आहे, जे आपल्या नम्रतेने संपूर्ण वैकुंठ जगताला प्रकाशित करताय, त्या भगवंतांबद्दल लोकांना इकडे काहीच माहिती नाही. त्यामुळे आम्ही स्वतः भौतिक जगतात जाऊ, त्यांचा दिव्य प्रचार करू आणि संपूर्ण जगतातल्या जीवांना वैकुंठात परत घेऊन येण्याची आम्ही सेवा करणार आहोत. आणि तोपर्यंत आम्ही वैकुंठात प्रवेश करणार नाही. अशा ऋषींनी मग श्री भगवंत नारायण यांना प्रदक्षिणा घातली, परिक्रमा केली, प्रणाम केला. आणि वैष्णवांचे असे दैवी ऐश्वर्य जाणल्यामुळे त्यांना अत्यंत आनंद झाला की अरे, भगवंतांचे भक्त भगवंतांची सेवा करण्यासाठी राक्षस बनण्यासाठी सुद्धा तयार असतात. आणि भगवंत आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी स्वतःचे हात कापून दुसऱ्यांच्या सेवेमध्ये द्यायला तयार असतात. तर धन्य आहेत असे भगवंत आणि धन्य आहेत त्यांचे भक्त. नंतर स्वतः भगवंत आपले सेवक जय आणि विजय यांना ते बघून भगवंत स्मित हास्य करीत काय म्हणाले? हे स्थान आता आपण सोडून जा, पण कोणतेही भय भीती मनामध्ये बाळगू नका. तुमचं कल्याण असो. ब्राह्मणांचा शाप नष्ट करण्यात मी जरी समर्थ असलो तरी मी तसं करणार नाही. तर मी काही त्यांच्या शापाचा विरोध करीत नाही, मी त्याचं समर्थनच करतो. कारण याच्याद्वारे तुमची माझी त्या त्या पद्धतीने सेवा करण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि मलाही दिव्य आनंद तुमच्या सेवेमुळे प्राप्त होणार आहे. त्यामुळे वैकुंठातील हे निर्गमन अर्थात वैकुंठातून बाहेर पडणं भाग्यदेवी लक्ष्मीने पूर्वीच वर्तविलं होतं. आता याचा इतिहासही भगवंत थोडा सांगतायत की लक्ष्मी देवीने हे आधीच सांगितलं होतं की ह्या दोघांची इथून सुट्टी होणार आहे. का? तिने माझे धाम सोडल्यानंतर पुन्हा ती जेव्हा परतली तेव्हा मी विश्राम करीत असल्यामुळे तुम्ही तिला द्वारावरच थांबविलं होतं आणि त्यावेळी ती सुद्धा क्रुद्ध झाली होती. तर हा काही पहिला प्रसंग नाही आहे की जय विजयाने कोणाला अडविलं होतं. तर त्यांनी चतुष्कुमारांना अडवलं तो भाग वेगळा आहे. परंतु त्याआधी स्वतः लक्ष्मीदेवी एकदा परत वैकुंठामध्ये प्रवेश करीत असताना जय विजयने भगवंत आराम करत असल्यामुळे त्यांना काही क्षण थांबविलं होतं. आणि अशा पद्धतीने माता लक्ष्मीदेवी सुद्धा त्यांच्यावरती नाराज झाल्या होत्या. असे वैकुंठ निवासी जय आणि विजय यांना भगवंतांनी आश्वासन दिले की क्रोधयुक्त योगाभ्यासाचे आचरण करून ब्राह्मणांची अवज्ञा करण्याच्या पापातून तुम्ही शुद्ध व्हाल, पवित्र व्हाल आणि लवकरच माझ्याकडे तुम्ही परत याल. लवकरच म्हणजे 3 जन्मांनंतर ते परत येणार. अशा प्रकारे वैकुंठाच्या द्वाराशीच दरवाजाशीच संभाषण करून भगवंत स्वतःच्या धामामध्ये अर्थात वैकुंठामध्ये स्वतःच्या घरामध्ये पुन्हा परत गेले. त्या निवासस्थानात अनेक दैवी असे वैकुंठ विमानं होते आणि सर्वश्रेष्ठ संपत्ती आणि सौंदर्यासहित लक्ष्मी देवी त्यांच्या सेवेमध्ये विराजमान होती. परंतु देवतांमध्ये श्रेष्ठ अशा त्या दोन्ही द्वारपालांचे सौंदर्य आणि तेज ब्राह्मणांच्या शापामुळे नाहीसे झाले आणि ते दोघेही खिन्न दुःखी होऊन भगवान श्री हरींच्या वैकुंठ धामातून पतित झाले, भौतिक जगताकडे पडले. कारण त्या पद्धतीचा त्यांना शाप मिळाला होता. त्यानंतर जय आणि विजय यांचे भगवंतांच्या निवासस्थानातून जसे पतन झाले तशा आपापल्या उत्तमोत्तम विमानांमध्ये बसलेल्या सर्व देवता निराशेमुळे मोठमोठ्या आवाजामध्ये आक्रोश करू लागल्या. अरे हाय हाय, किती दुःखद घटना झाली की भगवंतांचे सेवक त्यांच्या सेवेपासून आता दूर झाले आहे. तर याचा त्यांना फार दुःख झालं. अर्थातच ब्राह्मणांना आणि सगळ्यांना संतुष्ट करण्यासाठी आणि धर्माचा पायंडा घालण्यासाठी भगवंतांनी असं दाखवलं की जय विजय तिथून पडले. परंतु आपण नंतर भागवतमध्ये 8व्या स्कंदामध्ये श्रवण करणार आहोत की जय विजय यांचे विस्तार रूप इथे राक्षस बनण्यासाठी आले. परंतु त्यांच्या स्वयंसिद्ध आध्यात्मिक रूपामध्ये ते वैकुंठामध्येच स्थित झाले.
परंतु ते कोणाला दिसत नव्हते तिथे. यावरती ब्रह्मदेव म्हणाले, भगवंत श्री हरींच्या त्या 2 प्रमुख द्वारपालांनी आता दितीच्या उदरात प्रवेश केलाय, ज्यांनी संपूर्ण जगतामध्ये हे तापमान वाढवलंय आणि सर्वांना दुःख होत आहे, काळोख पसरत आहे, अंधकार झालेला आहे. तर हे 2 जीव आहेत, ते एक नाही 2 जीव आहेत गर्भस्थ, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. आणि हे दुसरे कोणी नाही तर वैकुंठातनंच हे पतित झालेले जय विजय आहेत. ब्रह्मशापामुळे, चतुष्कुमारांच्या शापामुळे प्रकट होत आहेत. आणि कश्यप मुनींच्या अत्यंत सामर्थ्यशाली वीर्याचा आश्रय घेऊन ते या जगतात प्रकट होत आहेत. या 2 जुळ्या राक्षसांच्या शक्तीने तुम्हाला विचलित केलेले आहे, कारण तिच्यामुळे तुमच्या सामर्थ्याची हानी झालेली आहे. तुमची शक्ती काय झाली, क्षीण झाली आहे या राक्षसांच्या प्रभावाने. तरीही यासाठी माझ्याकडे काहीच उपाय नाही, मी काही करू शकत नाही, कारण ते भगवंतांचे सेवक आहेत, खूप शक्तिशाली आहेत आणि आता ते राक्षस झालेले आहेत. कारण हे सर्व करण्याची स्वतः भगवंतांचीच इच्छा आहे. भगवांस्तद विधित सती, कारण भगवंतांची इच्छा आहे म्हणूनच ते इकडे आले, ते राक्षस झाले. भगवंत स्वतः त्यांचा उद्धार करतील, तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. तर भगवंत स्वतः ब्रह्माजीच काही करू शकत नाही तर देवता काय करणार. त्यामुळे हे प्रिय पुत्रांनो, भगवंत त्रिगुणतातील जगताचे आणि 3 गुणांचे स्वयं नियंता आणि स्वामी असून ते ब्रह्मांडाच्या उत्पत्ती, निर्मिती, स्थिती आणि लयास स्वतः कारणीभूत आहेत. त्यांची अद्भुत ही जी सृजन शक्ती आहे, निर्माण शक्ती आहे, तिला योगमाया म्हणतात. ही निपुण योगेश्वरांनाही सहजपणे समजू शकत नाही. या जगतातले मोठे मोठे योगी आणि ज्ञानी सुद्धा भगवंतांच्या योगमायेला समजू शकत नाही की तिचं काय कार्य आहे. सर्वात पुरातन भगवंत स्वतः पुरुषोत्तम हेच केवळ आपल्या सुटकेसाठी येऊ शकतात. तर स्वतः भगवंत येतील या राक्षसांचा आणि आपला सुद्धा उद्धार करण्यासाठी. आणि या विषयावर विचार विनिमय करून आपण त्यांच्या वतीने कोणता हेतू साध्य करू शकणार आहे. मग आपण फक्त विचार करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. भगवंतांच्या लीलेचाच हा एक विस्तार आहे की या जगतामध्ये भगवंत स्वतः या असुरांचा वध करण्यासाठी, आपल्या सर्व देवतांचं रक्षण करण्यासाठी स्वतः प्रकट होऊन लीला प्रदर्शित करतील आणि सर्व जीवांना आपल्या चरणांप्रती आकर्षित करतील. आणि हा हेतू लक्षात ठेवूनच आपण दुसरा काही विचार विनिमय करण्यात अर्थ नाही. आपण फक्त त्यांच्या नावाचं कीर्तन करूया आणि त्यांना प्रार्थना करूया की भगवंत आपण यावं आणि आमचं सर्वांचं रक्षण करावं आणि उद्धार करावा. अशा पद्धतीने ब्रह्माजींनी देवतांना शांत केलेलं आहे. यापुढचा प्रसंग श्रवण करूया येणाऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.